एटापल्ली तालुक्यातील जारावंडी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रातील गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे। शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेले हजारो क्विंटल धान तब्बल 2 वर्ष उघड्यावर पडून राहिल्यानं त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचा आरोप होत आहे। उन्हाचा तडाखा आणि त्यानंतरच्या पावसामुळे धानाची गुणवत्ता घसरली असून आता भर पावसाळ्यात घाईघाईनं धानाचा लिलाव करून वाहतूक सुरू करण्यात आल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या मते उघड्यावर पडून राहिलेल्या 80 ते 90% धानाची गुणवत्ता खालावली असून शासनाच्या धान साठवणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत। दरम्यान 9 जुलै रोजी धान वाहतूक करणारा ट्रक चिखलात अडकल्यानं तो बाहेर काढण्यासाठी ट्रकमधील धान रस्त्यावर आणि चिखलात टाकावं लागलं। त्यामुळं आधीच नुकसान झालेल्या धानाची आणखी नासाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। कष्टानं पिकवून शासनाला विकलेल्या धानाचं योग्य संरक्षण करण्यात संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। 2 वर्ष धान उघड्यावर पडून असताना संबंधित अधिकारी आणि जबाबदार यंत्रणा नेमकी काय करत होती असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि धानाच्या नासाडीबाबत लोकप्रतिनिधींनीही स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी आता शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता शशिकांत नामेवार, एटापल्ली तालुका प्रतिनिधी, गडचिरोली। आज आदिवासी विविध कार्य संस्था जारावंडी येथील आज अवस्था झाली। मागील 2 वर्षापासून धान उचल केलेले नाही आणि त्याच्यामुळे आज तो अक्षरशः आजची 9 तारीख आहे जुलै महिन्याची आणि आज त्यांनी उचल करत आहेत। आधी बघू शकता ती गाडी फसलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी झाली। तब्बल 2 वर्षाचा धान पडून होता आणि याच्यात उन्हाळ्याभर संबंधित प्रशासन काही निद्रावस्थेत होता का असा प्रश्न हा शेतकऱ्याकडून जात आहे। शेतकऱ्याचा माल हा कवडी मोलात का विकला जातो हा आता शेतकऱ्यांना पडला। एवढ्या मेहनत करून जिरजिर करून आपल्या मेहनतीचं धान केंद्रावर विकायला आणतात, त्याच्यानंतर अशी जी अवस्था होते त्याच्यावर शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न होत आहे। त्याच्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी, कलेक्टरनी याची संबंधित दखल घ्यावी आणि अशा प्रकारचे प्रकार टाळण्यात